अजितदादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोन मधला उत्तम गेम खेळत आहे। गेली 2 महिने देवेंद्र फडणवीस यांच्या मुकसंमतीने आमदार सुरेश धस यांचे धनंजय मुंडेंवर कधी वाळू, कधी मुरुम, कधी राख, कधी खून, कधी हत्या, कधी बलात्कार, खंडणी किंवा अजून वेगवेगळ्या कारणाने बेछूट आरोप चालू आहेत। हे सगळे आरोपांचा भडीमार चालू असताना त्याच भाजपासोबत अजितदादा मात्र सत्तेत आणि वेगवेगळ्या मंचावर दिसत आहेत। याचा अर्थ धसांच्या आरोपांना एका अर्थाने अत्यंत सूचक पद्धतीने अजितदादांकडून मुकसंमती आहे हे स्पष्टच आहे। परंतु राजीनामा कुणी मागायचा फडणवीसांकडून दादांकडे, दादांकडून फडणवीसांकडे सतत टोलवाटोलवी होत असताना नेमकं एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीमध्ये धनंजय मुंडेंना स्थान आणि त्याच वेळेला मी राजीनामा सिंचनचे आरोप झाल्यानंतर दिला होता, धनंजयने आरोप द्यायचा की नाही, राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजयने त्याचं ठरवावं असं दादांचं म्हणणं आणि अचानक हातवर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की अजितदादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोन मधला उत्तम गेम खेळत आहेत। कदाचित दादांना धनंजय मुंडेंच्या पाठीशी असणारा जो काही समूह आहे त्या समूहाच्या नजरेत आपण खलनायक ठरू नये याची काळजी घ्यायची असावी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।